हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लासेसचे ऍक्सेस स्पेसिफायर्स हे घेणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण युनिट 2 ला सुरुवात केली. युनिट 2 चं आजचं हे दुसरं लेक्चर असेल आणि याच्यामध्ये आपण क्लासेस हे याच्या आधीच्या लेक्चरमध्येच बघितले होते. त्यामध्ये मी एक तुम्हाला शॉर्ट ओव्हरव्ह्यू दिलता की पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे जे तुमचे विजिबिलिटी मोड आहेत आणि ऍक्सेस स्पेसिफायर्स आहेत ह्यांचा एक शॉर्टली ओव्हरव्ह्यू दिलता. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो हा प्रोग्राम आपण घेणार आहोत आणि हे इम्प्लॉई नावाचा प्रोग्राम घेणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टुडंट नावाचा प्रोग्राम घेतला होता. त्याचे मेंबर स्टुडंट आयडी, स्टुडंट डिपार्टमेंट, स्टुडंट नेम असे घेतले होते. आता इम्प्लॉईचा घ्यायचा आहे. हे पहा, असा क्वेश्चन असतोय. इम्प्लॉई नावाचा क्लास बनवायचा आहे आपल्याला. त्याचे मेंबर्स, त्याची इम्प्लॉईची आयडी, नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी हे 4 मेंबर्स त्याचे असणार. त्यानंतर इनपुट घ्यायचं इम्प्लॉई डिटेल्सला आपल्याला आणि डिस्प्ले करायचे बाय युझिंग मेंबर फंक्शन्स. म्हणजे 2 मेंबर फंक्शन्स, एक गेट डाटा जे की इम्प्लॉईचा डाटा युजर कडून घेण्यासाठी आणि एक डिस्प्ले डाटा, इम्प्लॉईचा डाटा आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करण्यासाठी. असे 2 फंक्शन्स आपल्याला बनवायचे आणि त्या फंक्शन्सला या इव्हन ऑब्जेक्ट थ्रू कॉल करायचा. इव्हन डॉट गेट डाटा आणि इव्हन डॉट डिस्प्ले डाटा. काल जसं सेम स्टुडंटचा स्ट्रक्चर होतं, सेम स्टुडंटचा प्रोग्राम होता, तसाच प्रोग्राम आहे. फक्त आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्स्ट्रा काय बघायचं आहे, ऍक्सेस स्पेसिफायर्स. हे ऍक्सेस स्पेसिफायर्स बघायचे आपल्याला. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. मित्रांनो, हे पहा, पब्लिक, प्रायव्हेट तर इथं दिसतंय, प्रोटेक्टेड पण असतोय. त्याचे काल मी एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू दिलता तुम्हाला आणि मी कालच्या लेक्चरमध्ये सगळंच कव्हर केलं. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, त्यानंतर तुमचा मेंबर फंक्शन, ऑब्जेक्ट क्रिएशन. हे पहा, इथं ऑब्जेक्ट क्रिएशन होत आहे. इम्प्लॉई क्लासचा इव्हन ऑब्जेक्ट क्रिएट होत आहे. मग ऍक्सेस स्पेसिफायर कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. ऑब्जेक्ट क्रिएशन बी कालच्या लेक्चरमध्ये S1 डॉट ऑपरेटरनी, हे पहा, S1 डॉट कसा ऑपरेटरनी हे कॉल केलं तर हे सांगितलं होतं. तर मित्रांनो, आणि ऍक्सेसिंग मेंबर फंक्शन्स बाय डॉट ऑपरेटर. डॉट ऑपरेटरचा यूज करून आपण कसे मेंबर फंक्शन्स ऍक्सेस करतो, कुणाचे, पब्लिकचे, प्रायव्हेटचे, प्रोटेक्टेडचे. हे पहा, पब्लिकचे मेंबर्स कोण आहेत, इंट एक्स, इंट वाय. हे कसे ऍक्सेस करायचे, A1 डॉट X1 ला 10 व्हॅल्यू दिली. मग ही X1 ची व्हॅल्यू आपण ऍक्सेस करू शकतो का, नाही, कारण X1 ची व्हॅल्यू ही प्रायव्हेट आहे. इनव्हॅलिड, हे इनव्हॅलिड असेल ऍक्सेस करण्यासाठी. Z1 ची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो का, A1 डॉट Z1 केलं तर Z1 ची ऍक्सेस करू शकतो का, तर हो मित्रांनो, करू शकतो. कामून करू शकतो, कारण की Z1 ची व्हॅल्यू ही पब्लिक आहे. ह्या 2 प्रायव्हेट आहेत म्हणून करू शकत नाही. बाकीची Z1 ची व्हॅल्यू पब्लिक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता बघूया आपण थिअरी, 1 बाय 1 थिअरी बघूया आणि हे प्रोग्राम आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूया. मी लाईन बाय लाईन टाईप करून तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे आपल्या कंपायलरवरती. चला तर आधी थिअरी बघूया. मित्रांनो, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजेच विजिबिलिटी मोड्स असतात. आणि किती विजिबिलिटी मोड्स आहेत तुमचे, किती विजिबिलिटी मोड्स आहेत, हे 3 विजिबिलिटी मोड्स आहेत. प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर पहिला कोणता आहे तुमचा, प्रायव्हेट. हे प्रायव्हेट काय करतो, हा क्लास मेंबर डिक्लेअर ऍज प्रायव्हेट. जे क्लास मेंबर तुमचे प्रायव्हेट डिक्लेअर केले जातात त्या क्लास मेंबरला फक्त त्याच क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतात आपण. कॅन बी ऍक्सेस्ड ओनली फ्रॉम विथिन द क्लास. म्हणजे त्याच क्लासमध्ये. सपोज हा एक क्लास बनविला, हा एक क्लास आहे, सपोज हा एक क्लास आहे. या ह्याच्यात प्रायव्हेट मेंबर मध्ये मी जे सपोज ए नावाचा व्हेरिएबल मी प्रायव्हेट बनविला, तर ए मला याच क्लासमध्ये ऍक्सेस करता येणार. याच क्लासमध्ये कुठं पण मला ऍक्सेस करता येणार. या क्लासच्या बाहेर कुठे ऍक्सेस करता येणार का, म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये. सपोज बी नावाचा क्लास आहे, या बी नावाच्या क्लासमध्ये मला ते ऍक्सेस करता येणार का, इथं ए असा ऍक्सेस करता येणार का, नाही मित्रांनो, करता येणार नाही. हेच सांगत आहे मित्रांनो, प्रायव्हेट मधले मेंबर्स हे आपल्याला दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करता येत नाहीत. आउटसाइड क्लास ऍक्सेस इज नॉट अलाउड फॉर प्रायव्हेट मेंबर्स ऑफ द क्लास. म्हणजे क्लासच्या बाहेरचा ऍक्सेस त्यांना अलाउ नाही, ते नॉट अलाउड आहे. कोणता, क्लासच्या बाहेरचा ऍक्सेस. मग एकाच क्लासमध्ये ते व्हॅलिड राहतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला काय आहे, आपण जर आपल्या आता इम्प्लॉईचं नाव, तुमच्या इम्प्लॉईची सॅलरी, ही डिटेल्स तुमची काय असती, क्रुशियल डिटेल्स असती, इम्पॉर्टंट डिटेल्स असती. मग त्यांना तुम्ही प्रायव्हेट बनवून ठेवलं तर ते कुणाला ऍक्सेस करता येणार का, दुसऱ्या क्लासवाल्यांना आउटसाइड द क्लास ऍक्सेस करता येणार का, तर नाही मित्रांनो. ह्याच्या थ्रू काय झालं मित्रांनो, आपली जी C++ लँग्वेज आहे, OOP C++ लँग्वेज आहे, त्या C++ लँग्वेजला सिक्युरिटी प्रोव्हाइड झाली. या प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड यांच्या थ्रू सिक्युरिटी प्रोव्हाइड झाली आपल्या C++ लँग्वेजला. मग मित्रांनो, बाय डिफॉल्ट हा काय राहतो, मेंबर्स बाय डिफॉल्ट काय राहतात, प्रायव्हेट राहतात.
जरी मी इथं वर पहा, जरी मी इथं डिक्लेअर नाही केलं, जरी मी इथं डिक्लेअर नाही केलं, काही डिक्लेअर नाही केलं, तरी सपोज मी हे प्रायव्हेट कीवर्ड इथून काढला आणि तरी हे काय राहतात, प्रायव्हेट राहतात. कसं काय प्रायव्हेट राहतात? कारण की बाय डिफॉल्ट ह्यांची व्हॅल्यू प्रायव्हेट राहतात. जवळ ह्याला तुम्ही असं आवर्जून पब्लिक मध्ये घेऊन येत नाहीत तवर ते पब्लिक होत नाहीत. हे बाय डिफॉल्ट तुमचे प्रायव्हेट राहतात. मग तुम्ही मित्रांनो प्रायव्हेट कीवर्ड ऍड केल्यावर ते चांगलं राहील, कारण की असंही ते बाय डिफॉल्ट प्रायव्हेटच राहणार आहेत. एवढा काही फरक पडणार नाही प्रायव्हेट कीवर्ड लिहिलं तरी काय, नाही लिहिलं तरी काय. पण मित्रांनो पब्लिक कीवर्ड लिहिल्यावर फरक पडतो. इथं जर तुम्ही प्रायव्हेटच्या जागी पब्लिक लिहिलं असतं तर हे पब्लिक क्रिएट झाले असते आणि दुसऱ्या क्लासमध्ये यांना ऍक्सेस करणं सोपं झालं असतं, म्हणजे ऍक्सेस करता आले असते. आता प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट थोडं थोडं सारखेच आहेत मित्रांनो. आता प्रोटेक्टेड सांगतो. प्रायव्हेट या क्लासमध्ये ऍक्सेस होत होता, प्रोटेक्टेड याच्यापासून बनलेल्या क्लासमध्ये, याच्यापासून लगेच क्रिएट झालेल्या क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतो. आणि दुसऱ्या क्लासमध्ये म्हणजे क्लास बी मध्ये हा काय क्लास सी आहे, हा क्लास बी आहे, पण दुसऱ्या क्लासमध्ये यूज होतो का, यूज करू शकतो का, नाही. म्हणजे हा त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतात त्याचे मेंबर्स, फक्त दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतात का, नाही. मग प्रोटेक्टेड मध्ये जे जे मेंबर्स तुम्ही डिक्लेअर करता, प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये जे जे तुम्ही मेंबर्स डिक्लेअर करता, क्लास मेंबर डिक्लेअर्ड ॲज प्रोटेक्टेड कॅन बी ऍक्सेस्ड बाय द मेंबर फंक्शन विथ इन इट्स क्लास, म्हणजे ह्याच क्लासमध्ये अँड एनी क्लास इमिडिएटली डिराइव्ड फ्रॉम इट, म्हणजे ह्याच्यापासून तयार झालेल्या क्लासमध्ये एक, ह्याच क्लासमध्ये आणि ह्याच्यापासून तयार झालेल्या क्लासमध्ये दोन्हीकडेच ते यूज होऊ शकतात, ऍक्सेस होऊ शकतात. दीज मेंबर कॅनॉट बी ऍक्सेस बाय द फंक्शन आउटसाइड द टू क्लास, या दोन क्लासच्या अलावा, या दोन क्लासच्या ऐवजी तिसऱ्याच क्लासमध्ये आपण ऍक्सेस करू शकतो का या ए नावाच्या व्हेरिएबलला, तर नाही मित्रांनो, करू शकत नाही. समजलं प्रोटेक्टेडचं काय आहे खेळ. प्रायव्हेट एकाच क्लासमध्ये, प्रोटेक्टेड दोन क्लासमध्ये, एक तर प्रायव्हेट त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या, आणि पब्लिक तुमचं तिसरं आहे पब्लिक. पब्लिक मध्ये काय आहे मित्रांनो, ज्या व्हेरिएबल्सला तुम्ही पब्लिक क्रिएट करता, ज्या क्लास मेंबर्सला तुम्ही पब्लिक डिक्लेअर करता, त्या क्लास मेंबरला कुठं पण ऍक्सेस केलं जाऊ शकतो, त्याच क्लासमध्ये सुद्धा, त्या क्लासमध्ये सुद्धा, त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या क्लासमध्ये सुद्धा, आणि दुसऱ्या क्लासमध्ये सुद्धा. ए व्हेरिएबल जर ह्याच्यात क्रिएट केला तर पब्लिक मध्ये, तर ते तिन्ही जागी वापरू शकतो आपण, इथं पण वापरू शकतो, इथं पण, या पण क्लासमध्ये, या पण क्लासमध्ये, तिन्ही क्लासमध्ये आपण ते पब्लिक व्हेरिएबल्स वापरू शकतो मित्रांनो. मग हेच इथं सांगितलेलं आहे, ए क्लास मेंबर डिक्लेअर्ड ॲज पब्लिक कॅन बी ऍक्सेस फ्रॉम आउटसाइड दी क्लास, म्हणजे ह्याच्या आउटसाइड बी क्लासला ऍक्सेस होऊ शकतो, त्या मेंबर्सला ऍक्सेस करू शकतो, याच्या आउटसाइड बी आणि याच्यामध्ये बी आणि याच्या डिराइव्ड मध्ये बी. समजलं. मग हेच मित्रांनो, हेच कालच्या माझं सांगण्याचं उद्देश होतं. कालचं मी हे जे डायग्राम दिसत आहे तुम्हाला, ही डायग्राम सांगायचं माझं तेच उद्देश होतं. किंवा सेम क्लासमध्ये प्रायव्हेट ऍक्सेस होऊ शकतो का, होऊ शकतो. फक्त डिराइव्ड क्लासमध्ये होऊ शकतो का, नाही. आउटसाइड डी क्लास म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये नाही. प्रोटेक्टेड होऊ शकतो का, होऊ शकतो सेम क्लासमध्ये. डिराइव्ड क्लासमध्ये यस. प्रायव्हेट दुसऱ्या क्लासमध्ये, बाहेरच्या क्लासमध्ये होऊ शकतो का, तर नाही. पब्लिक तिन्ही मध्ये बी होतो, सेम क्लासमध्ये बी, डिराइव्ड क्लासमध्ये बी, आउटसाइड डी क्लास तिन्ही मध्ये होतो. हेच सांगायचं तात्पर्य कालच्या मी शॉर्ट मध्ये केलं. पण त्याची तुम्हाला एखादी वेळेस थेरी बी विचारली जाऊ शकते. थेरी बी 4 मार्काला तुम्हाला सांगा म्हणू शकते की ऍक्सेस स्पेसिफायर्स काय आहेत तुमची. मग ही थेरी तुम्ही मांडायची, ही इझी थेरी आहे. आता ऑब्जेक्ट क्रिएशन, क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला जातो मित्रांनो. क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा सिंटॅक्स आहे, क्लास नेम, त्या क्लासचं नाव, म्हणजे क्लास जर क्रिएट केला स्टुडंट नावाचा, तर त्या क्लास नेम काय असेल, स्टुडंट. त्याचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता, स्टुडंट, आणि त्याच्या पुढे लगेच गॅप देऊन ऑब्जेक्ट नेम, एक गॅप देऊन लगेच तुम्ही ऑब्जेक्ट नेम लिहायचा त्याचा. स्टुडंट नावाच्या क्लासचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट झाला. कळालं. या स्टुडंट नावाच्या क्लासचा S1 ऑब्जेक्ट क्रिएट झाला, क्रिएटेड फ्रॉम स्टुडंट क्लास. S1 ऑब्जेक्ट क्रिएटेड फ्रॉम स्टुडंट क्लास. समजलं. वन्स ए क्लास हॅज बीन डिक्लेअर्ड वी कॅन क्रिएट मल्टिपल ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास युझिंग क्लास नेम. एकाच क्लासचे आपण मल्टिपल ऑब्जेक्ट सुद्धा बनवू शकतो मित्रांनो. आता मल्टिपल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, एका क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स म्हणजे हे पहा, E1 E2 E3, इथं 3 ऑब्जेक्ट बनविलेत मी.
कोण्या क्लासची? एम्प्लॉई क्लासची. एकच क्लास आहे ना, त्याचे ऑब्जेक्ट्स किती पण बनवू शकता का आपण? हो मित्रांनो, जसं की आपल्याला ऑब्जेक्टच्या थिअरीमध्ये कळत आहे, एका क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स आपण बनवू शकतो. समजलं? वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड द मेमरी इज अलोकेटेड फॉर डाटा मेंबर्स. जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, इथं पहा, जेव्हा क्लास आपण लिहिला, इथं क्लास डिक्लेअर केला, ह्याच्यामध्ये हे व्हेरिएबल्स टाकले मी सर्व. मग इंटिजरला 2 बाईट असती, फ्लोटला 1 बाईट मेमरी असती, फ्लोटला 4 बाईट मेमरी असती, 4 बाईट मेमरी असती, कॅरला 1 बाईट मेमरी असती, आणि इथं सुद्धा 1 बाईट. टोटल किती बाईट मेमरी झाली याला अलोकेट? 1 1 4 6 7 8 8 बाईट. टोटल सगळ्याला 8 बाईट मेमरी लागत आहे. 8 बाईट मेमरी लागत आहे सगळ्याला. मग मित्रांनो मला सांगा, आता मेमरी याला अलोकेट होणार का? जेव्हा मी एवढाच प्रोग्राम लिहिन तेव्हा मला मेमरी अलोकेट होणार का? कुठपर्यंत? इथपर्यंत प्रोग्राम लिहिन तेव्हा मला मेमरी अलोकेट होईल का? क्लासचा प्रोग्राम इथून इथपर्यंत जरी मी लिहिला तर मला मेमरी अलोकेट होईल का? तर नाही मित्रांनो. कसं काय नाही? कारण की मी तर डिक्लेअर केलेत ना. मग डिक्लेअर केल्या मेमरी अलोकेट व्हायला पाहिजे का नाही? हो का नाही? तर हो, व्हायला पाहिजे. पण मित्रांनो इथं क्लासमध्ये तसं होत नाही. क्लासमध्ये जवळ तुम्ही या क्लासचा E1 ऑब्जेक्ट बनवित नाहीत तवर ह्याला मेमरी अलोकेट होत नाहीत. आता तुम्ही इथं E2 सुद्धा ऑब्जेक्ट बनवू शकतात, कॉमा देऊन E2 सुद्धा ऑब्जेक्ट बनवू शकता. मग इथं काय किती मेमरी अलोकेट होईल? E1 साठी 8 बाईट आणि E2 साठी 8 बाईट, टोटल 16 बाईट मेमरी इथं अलोकेट होईल. आता E3 केलं, मग E1 साठी 8 बाईट, E2 साठी 8 बाईट आणि E3 साठी 8 बाईट, टोटल तेवढी बाईट मेमरी त्यांना अलोकेट होईल. कळालं? मग मित्रांनो इथं मी किती पण ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतो एका क्लासचे, हे तुम्हाला समजलं. आता मला क्लासचे ऑब्जेक्ट्स क्रिएट करताना मेथड्स आहेत. मोर दॅन वन ऑब्जेक्ट जर मोर दॅन वन ऑब्जेक्ट कॅन बी डिक्लेअर्ड इन ए सिंगल स्टेटमेंट. एका स्टेटमेंटमध्ये मोर दॅन वन ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर करू शकतो. मग त्याच्या मेथड्स आहेत मित्रांनो. ऑब्जेक्ट क्रिएट करायच्या 2 मेथड्स आहेत. एक तर ही मेथड फॉलो करायची तुम्ही, किंवा ही मेथड फॉलो करायची. ऑब्जेक्ट तुम्ही एम्प्लॉईचं नाव E1 लगेच त्याच्यासमोर ऑब्जेक्ट क्रिएट करून टाकायचा. हे मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. स्टुडंट नावाचा आपण क्लास तयार केला, स्टुडंट केलं आणि त्याचं S1 नावाचा ऑब्जेक्ट बनवला. हे पहा, हीच ती मेथड आहे. एक ही मेथड आणि दुसरी तुमची कोणती मेथड आहे? एम्प्लॉई क्लास तुमचा एंड झाल्या तुम्ही इथं E1 E2 E3 ऑब्जेक्ट असे क्रिएट करायचे एंड झाल्या. म्हणजे कुठं? आता सपोज हा एम्प्लॉई क्लास आहे, हा एंड कुठं होत आहे? एंड इथं होत आहे. मग इथंच तुम्ही E1, E2, E3 असे जर तुम्ही इथंच ऑब्जेक्ट डिक्लेअर केले तर इथं करायची गरज आहे का? नाही. तरी तुमचा प्रोग्राम रन होणार मित्रांनो. होणार 100% तुमचा प्रोग्राम होणार. मित्रांनो एकतर इथं तुम्ही क्रिएट करायचं स्ट्रक्चरचं, तुम्ही कसं एकतर इथं क्रिएट करत होतात किंवा स्ट्रक्चर नेम असं करून करीत होतात. सेम तुमचं ह्याच्यासाठी आहे, सेम तुमचं क्लाससाठी आहे. समजलं? 2 मेथड समजल्या. एकतर तुम्ही बाहेर केली, एकतर ही मेथड केली तर ही मेथड करायची गरज नाही, आणि ही मेथड केली तर ही मेथड करायची गरज नाही, ही मेथड लिहायची गरज नाही. समजलं? मग सोपी कोणती जाईल तुम्हाला? मला तर ही सोपी वाटते, कारण की इंट मेन मध्ये बी थोडंफार भरलेलं दिसलं पाहिजे ना प्रोग्राम मध्ये. मग म्हणून मित्रांनो आज दोन्ही बी सांगतो मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. प्रोग्राम लिहिताना मी आज दोन्ही बी सांगतो. चला आता ऍक्सेसिंग मेंबर्स, क्लासचे मेंबर्स कसे ऍक्सेस करायचे? सपोज आता या क्लासचा मेंबर्स आहेत एम्प्लॉई आयडी, EMP आयडी म्हणजे एम्प्लॉई आयडी, सॅलरी, एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट. हे जर मला ऍक्सेस करायचे तर मी कशी करणार? डॉट ऑपरेटर थ्रू मी ऍक्सेस करू शकतो ह्यांना. कसं? सपोज आता इथं दुसरं एक्झाम्पल आहे. इथं आयटम नावाचा क्लास आहे. प्रायव्हेट मध्ये मी इंटिजर x1 डिक्लेअर केला, आणि सॉरी इथं काय करतो आपण x1 y1 हे जरा तुम्हाला कॉम्प्लेक्स जाईल, म्हणून x1 x y z 3 व्हेरिएबल्स असं डिक्लेअर करतो. 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो आयटम नावाच्या क्लासचा. मग क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा? क्लास नेम आयटम, त्याचा A1 ऑब्जेक्ट क्रिएट केला. मग मला याला ऍक्सेस करायचे, तर याला मी ऍक्सेस कसं करणार? A1 डॉट एक्स करणार. म्हणजे मला A1 डॉट एक्स इज इक्वल टू 10, म्हणजे मी एक्स वरती व्हॅल्यू टाकत आहे. आणि जेव्हा मी याला ऍक्सेस करीत आहे
a1 डॉट x इज y z इज इक्वल टू 10, तेव्हा मला हे व्हॅलिड म्हणत आहे. मित्रांनो व्हॅलिड म्हणणारच ना, हा आपल्याला व्हॅलिड म्हणणारच. कारण मित्रांनो इथं x ची व्हॅल्यू आणि y ची x आणि y कशात डिक्लेअर केलेले आहेत, प्रायव्हेट मध्ये तुमचे डिक्लेअर केलेले आहेत. आणि हा झेड कशामध्ये डिक्लेअर केलेला आहे, तुमचा पब्लिक मध्ये केलेला आहे. मग मित्रांनो पब्लिकचे बाहेर ऍक्सेस होऊ शकतात का, हो होऊ शकतात. पण प्रायव्हेटचे त्याच क्लासमध्ये ऍक्सेस होऊ शकतात, त्याच क्लासमध्ये मेंबर्स ऍक्सेस होऊ शकतात. समजलं, तेच इथं मांडलेलं आहे. वन्स ऑब्जेक्ट ऑफ क्लास इज क्रिएटेड, एकदा तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला क्लासचा, देन वी कॅन ऍक्सेस मेंबर ऑफ क्लास बाय युझिंग डॉट ऑपरेटर. म्हणजेच ते ऑब्जेक्ट a1 डॉट एक्स ह्याच्या थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो. आता इथं पहा, इथं कसं ऍक्सेस केले, मला हा फंक्शन ऍक्सेस करायचा गेट डाटा. मग मी ह्या ऑब्जेक्टचं नाव e1 डॉट ऑपरेटर वापरला, डॉट गेट डाटा असं केलं. मग डॉट ऑपरेटर आहे का नाही इथं, डॉट ऑपरेटर आहे का नाही इथं प्रेझेंट. मग तेच मित्रांनो डॉट ऑपरेटर आपल्याला गरजेचं आहे बाय ऍक्सेसिंग द मेंबर्स ऑफ द क्लास. The private data of class can be accessed only through the member functions of the class. म्हणजे त्या क्लासचे मेंबर फंक्शन्स कोणते, आता प्रायव्हेट डाटा कोणता, हा डाटा तुमचा प्रायव्हेट आहे. मग प्रायव्हेट डाटा कॅन बी ऍक्सेस बाय द मेंबर फंक्शन्स. कोणते मेंबर फंक्शन्स थ्रू ऍक्सेस करणार प्रायव्हेट डाटाला, हे मेंबर फंक्शन ऍक्सेस करू शकतो गेट डाटा. हे डिस्प्ले फंक्शन एक ऍक्सेस करू शकतो कुणाला, या प्रायव्हेटच्या मेंबरला. कामून, कारण की ते सेम क्लासमध्ये प्रोव्हाइड आहेत ना, हे सेम क्लासमध्येच ऍक्सेस करू शकतो आपण या प्रायव्हेट डाटाला. सॅलरी हे ऍक्सेस करू शकणार, त्यामुळे तर एंटर सॅलरी केल्यावर सॅलरीवरती व्हॅल्यू त्याची स्टोअर होईल. डिस्प्ले करताना सॅलरी डिस्प्ले करू शकतो आपण. मग मित्रांनो ह्याच्यावरती आपण परफॉर्म करू शकतो ऑपरेशन. पण हेच जर मी सॅलरी युजर कडून या इंट मेन मध्ये घेतली असती तर यूज झाला असतं का, वर्क झाला असतं का, नाही. कारण की सॅलरी प्रायव्हेट बनविली, आपण प्रायव्हेट डिक्लेअर केली. समजलं. आता ते आपण प्रोग्राम जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल. तर आपण चला तर आता ऑब्जेक्ट कसं कॉल करतात, ऑब्जेक्ट नेम डॉट ऑपरेटर आणि डाटा मेंबर तुमचा मेंबर. मग e1 डॉट एम्प्लॉय आयडी, जर एम्प्लॉय आयडी तुम्हाला कॉल करायची असेल तर. समजलं. e1 डॉट गेट डाटा, e1 डॉट डिस्प्ले डाटा. द ऑब्जेक्ट व्हेरिएबल डिक्लेअर्ड ॲज पब्लिक कॅन बी ऍक्सेस बाय ऑब्जेक्ट डायरेक्टली. जेव्हा पब्लिकली डिक्लेअर करतो ऑब्जेक्ट व्हेरिएबल, त्याला आपण डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. कुठं, इंट मेन मध्ये खाली दुसऱ्या ह्याच्यात, म्हणजे इंट मेन मध्ये कुठं पण ऍक्सेस करू शकतो आपण त्याला, दुसऱ्या क्लासमध्ये सुद्धा, अगदी दुसऱ्या क्लासमध्ये सुद्धा. तर मित्रांनो चला तर आपण प्रोग्राम घेऊया. कोणता प्रोग्राम घेणार आहोत आपण, हा प्रोग्राम घेणार आहोत. टोटल 4 मार्काला प्रिव्हियस इयरला आलेला आहे हा क्वेश्चन. तर एम्प्लॉई नावाचा क्लास बनवायचा आहे. पहा क्वेश्चन कसा आहे तो, डिझाईन क्लास नेम एम्प्लॉई नावाचा क्लास बनवायचा आहे. त्याचे मेंबर्स आयडी, नेम, डिपार्टमेंट, सॅलरी 4 मेंबर्स आहेत. ते मेंबर्स 4 त्याचे आपल्याला हे करायचे आहेत, डिफाईन करायचे आहेत, प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर करायचे आहेत. आणि मित्रांनो इनपुट घ्यायचं आहे एम्प्लॉईची डिटेल्स, म्हणजे गेट डाटामध्ये इनपुट घ्यायचं आहे. कुणाकडून, युजर कडून इनपुट घ्यायचं एम्प्लॉईची डिटेल्स, म्हणजेच एम्प्लॉईची आयडी ह्या आयडी वरती स्टोअर करायची लगेच, या आयडी वरती. एम्प्लॉईचं नेम घ्यायचंय, एम्प्लॉईचं नेम लगेच नेम वरती स्टोअर करायचं. एम्प्लॉईचं डिपार्टमेंट घ्यायचं, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट लगेच इथे डिपार्टमेंट वरती स्टोअर करायचं. एम्प्लॉईची सॅलरी घ्यायची, एम्प्लॉईची सॅलरी लगेच इथे सॅलरी वरती स्टोअर करायची. तसंच मित्रांनो सेम डिस्प्ले देम बाय युझिंग मेंबर फंक्शन्स. डिस्प्ले करायचे ह्या डिस्प्ले नावाचा फंक्शनचा यूज करून डिस्प्ले करायचे ह्यांना. आता या डिस्प्लेच्या जागी शो केला असतं तरी चाललं असतं का नाही, आणि गेट डाटाच्या जागी गेट इन्फो जरी केलं असतं तरी चाललं असतं का नाही. फंक्शनचं नाव तुम्ही काही देऊ शकता, फक्त वाईड लावणं समोर कंपल्सरी आहे, वाईड लावावंच लागतं तुम्हाला, नाहीतर एरर येऊन जातो. समजलं. तर चला तर मग मित्रांनो आता आपण आपला प्रोग्रामकडे जाऊया, प्रोग्राम करूया. मी काय करतो, या क्वेश्चनला ॲज इट इज कॉपी करतो आणि याला आपण कमेंट आउटलाईन मध्ये तिथं काढून टाकूया. तर चला तर मग मित्रांनो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. सो फ्रेंड्स आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आलो आहोत. इथं यायचं, आधी लँग्वेज C++ सिलेक्ट करायची. बाय डिफॉल्ट सी सिलेक्ट असते, तुम्ही C++ सिलेक्ट करा. त्यानंतर कमेंट आउटलाईन टाकायच्या. कमेंट आउटलाईन तुम्हाला कशा टाकतात ते तुम्हाला माहितीच आहे. कमेंट आउटलाईन तुम्हाला कशा टाकतात ते तुम्हाला माहितीच आहे. आता मित्रांनो मी इथं कॉपी पेस्ट करून घेतो. आता मी तर कॉपी पेस्ट काय केलंय, ते क्वेश्चन, जो क्वेश्चन
तुम्हाला विचारला गेला होता तोच क्वेश्चन मी इथं कॉपी पेस्ट केलेला आहे. एंटर दाबतो, आणखीन एकदा एंटर दाबतो. आता पहा इथं तो क्वेश्चन कॉपी झालेला आहे. आता मित्रांनो इथून इथपर्यंत हे काय झालं तुमचं डॉक्युमेंटरी सेक्शन. डॉक्युमेंटरी सेक्शन कसं कळणार तुम्हाला, हे पहा ह्याचा कलर वेगळा दिसतो इथं, आणि हे हे ह्या 3 लाईनी कंपायलर थ्रू इग्नोर केल्या जातात, जे की तुम्ही मल्टीलाईन कमेंट मध्ये वापरलेला आहे. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की कमेंट आउटलाईन्स काय राहतात तुमच्या लँग्वेजेसमध्ये, C++ लँग्वेजमध्ये. मित्रांनो आता इथं आपल्याला जर इथं मित्रांनो आपण युजिंग नेम स्पेस एसटीडी नाही लिहिलं तर आपल्याला प्रत्येक सी आउट आणि सी इन सोबत असं लिहावं लागतं. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि एसटीडी लिहावं लागत असते. जर मित्रांनो मी इथं काय केलं, बाय युजिंग नेम स्पेस एसटीडी, युजिंग नेम स्पेस असं नेम स्पेस एसटीडी असं टाकायचं आणि याला क्लोज करून टाकायचं. मग मित्रांनो या वाक्याने काय होते, या सेंटेन्सने काय होते, हे आपल्याला प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. डायरेक्ट सी आउट आणि सी इन आपण लिहू शकतो. समजलं. आता मला या सी आउट आणि सी इनची काही गरज नाही, आपलं सी आउटची काही गरज नाही. तर आता मी काय करतो, प्रोग्राम लिहायचा आपल्याला आधी काय करायचंय, क्वेश्चन वाचा. डिझाइन क्लास नेम एम्प्लॉई नावाचा क्लास डिझाइन करायचा. मग चला क्लास बनवू आधी. मग क्लास कसा बनवतात, CLASS क्लास. काय नावाचा क्लास बनवायचा, एम्प्लॉई EMPLOY एम्प्लॉय नावाचा क्लास बनवायचा आहे. मग मित्रांनो या क्लासला इथं पहा क्लास क्लोज करायचं विसरू नका, इथं असं क्लोज करायचं विसरू नका. हे बक्कळमुळे विसरतात, त्यामुळे त्यांच्या प्रोग्रामला एरर सुद्धा येऊ शकतो. आता मित्रांनो क्लास डिक्लेअर केला आपण. इंट मेन मध्ये काही लिहिलंय का, आणखी नाही. इंट मेनच्या बाहेर क्लास डिक्लेअर करतो, जसं की मी मागच्या लेक्चर्स मध्ये सांगितलं. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करते स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आता पहिल्यांदा तर काय करायचं, आपल्याला क्लास डिक्लेअर करायचा आहे काय नावाचा, एम्प्लॉई नावाचा. मग त्यानंतर काय करायचे, त्याचे मेंबर्स डिक्लेअर करायचे. एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई डिपार्टमेंट आणि त्याची सॅलरी. मग हे मेंबर्स कसे डिक्लेअर करणार मी, प्रायव्हेट मध्ये. मग प्रायव्हेट कीवर्ड वापरणार आणि इथं कोलन वापरणं कंपल्सरी. मित्रांनो कोलन शिवाय तुमचं वर्क होणार नाही, कोलन वापरणं कंपल्सरी. मग प्रायव्हेट मध्ये तुम्ही काय करा, एम्प्लॉई नेम कशामध्ये घेतात, कॅरेक्टर मध्ये, कॅर मध्ये. मग एम्प्लॉई नेम नावाच्या व्हेरिएबल वरती करा, स्टोअर करा आणि त्याची साईज काय द्या, 20 द्या. याला क्लोज करा. त्यानंतर एम्प्लॉईचं तुम्हाला काय काय घ्यायचं, एम्प्लॉईची आयडी कशामध्ये घेतो आपण, इंटिजर मध्ये. तुम्हाला समजलं पाहिजे एम्प्लॉईची आयडी कशामध्ये घेतात. आयडी कशामध्ये असते, आता नंबर्स मध्ये, इंटिजर्स मध्ये असते. मग आयडी आपण आयडी साठी आयडी असं सुद्धा टाकू शकतो, पण ती कशाची आयडी ती नाही समजणार, म्हणून EMP म्हणजे एम्प्लॉई आणि त्याच्या पुढे ID असं केलं, एम्प्लॉई ID. कळालं. थोडंसं रिलेटेड फंक्शन, थोडंसं रिलेटेड व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. म्हणजे आता EMP ID याच्या थ्रू मला काय समजून येते, किंवा एम्प्लॉईची आयडी आहे म्हणून. त्यानंतर परत कॅर आता काय घेणार मी, डिपार्टमेंट जरी केलं किंवा DEP जरी केलं तरी चालते. जेवढं छोटं होईल तेवढं छोटं बनवित चला. DEP नावाचा ॲरे मी डिक्लेअर केला, त्या ॲरेची साईज मी 20 दिली, ह्याची पण 20 दिली. थोडी जास्ती साईज द्या आधीच, जेणेकरून युजरनी किती पण मोठा कॅरेक्टर एंटर केले तरी ती स्टोअर होते. आता मित्रांनो काय करा, सॅलरी घ्यायची. काय झालं, नेम झालं, एम्प्लॉईची आयडी झाली, त्यानंतर डिपार्टमेंट झालं. आता सॅलरी घ्यायची. मग सॅलरी कशामध्ये घेणार तुम्ही, फ्लोट मध्ये. फ्लोट का म्हणून वापरला, कारण की सॅलरी पॉइंट मध्ये सुद्धा असू शकते, म्हणून तिथं फ्लोट वापरला. सॅलरी समजलं. आता मित्रांनो आपले सर्व मेंबर्स डिक्लेअर झाले, जे की आपल्याला लागणार होते. आधी सर्व मेंबर्स डिक्लेअर करायचे, सर्व जे की लागणार आहेत त्यांचा डाटा टाईप सोबत. आता मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न बघा. इथपर्यंत तुमचा प्रोग्राम सॉल्व्ह झाला, इथपर्यंत. कुठपर्यंत, इथपर्यंत सॅलरी पर्यंत तुमचा प्रोग्राम सॉल्व्ह झाला. इतका तुमचा तेवढा प्रोग्राम. आता काय म्हटलेला आहे, राईट C++ प्रोग्राम टू इनपुट द एम्प्लॉई डिटेल्स. इनपुट द एम्प्लॉई डिटेल्स म्हणजे युजर कडून एम्प्लॉई डिटेल्स इनपुट करून घ्यायची या प्रोग्राम मध्ये. म्हणजे युजर एम्प्लॉईची डिटेल्स टाकणार. काय डिटेल्स टाकणार, नेम, ID, डिपार्टमेंट आणि सॅलरी.
मग मित्रांनो, मग मला त्यासाठी गेट डाटा नावाचा फंक्शन बनवावं लागेल किंवा गेट एम्प्लॉई डाटा असं नावाचं फंक्शन बी बनवू शकता मित्रांनो. तुम्ही फंक्शनचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता, एकदम अंडू बंडू जरी दिलं तरी तुमचा प्रोग्राम रन होईल, फक्त कॉल करताना तेच करावं लागेल. पब्लिक कीवर्ड यूज करा. पब्लिक मध्ये तुम्ही तुमचं गेट डाटा VOID वाईड गेट डाटा वाईड गेट डाटा नावाचा फंक्शन डिक्लेअर करा आणि या फंक्शन मध्ये तुम्ही युजर कडून आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्यात. कशाच्या? युजरचं नेम, युजरची आयडी, युजरचं डिपार्टमेंट आणि युजरची सॅलरी. मग युजरची आयडी आधी घ्या. तुम्हाला जे आधी घ्यायचे ते तुम्ही आधी घेऊ शकता. मग काय करावं लागेल? युजरची आयडी घ्यायला सी आउट इन्सर्शन ऑपरेटर युजरला मेसेज द्यायचा किंवा एंटर एम्प्लॉई आयडी. मग युजर काय करेन? तुमचा एम्प्लॉईची आयडी एंटर करेन. मग ती एम्प्लॉईची आयडी एंटर केलेली सीइन आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरचा यूज करून ती कुणावरती टाकायची? EMPID. हे पहा, या व्हेरिएबलवरती EMPID या व्हेरिएबलवरती व्हॅल्यू टाकायची आणि याला क्लोज करायचे. समजलं? आता एम्प्लॉई आयडी झाली तुमची. तसंच सेम तुमचं कशासाठी करायचं? एम्प्लॉई नेम साठी. मग तसंच सेम परत ह्याला मेसेज द्यायचा. कुणाला? युजरला किंवा एंटर एम्प्लॉई नेम. मग युजर काय करीन? एम्प्लॉईचं नेम एंटर करीन. मग नेम एंटर केलेलं कुठं स्टोअर होईल? मग ते सीइन एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर करून ते नेम नावाच्या व्हेरिएबलवरती नेम नावाच्या ॲरेवरती स्टोअर केलं जाईल. नेम नावाच्या ॲरेवरती. समजलं? याला क्लोज करून टाकायचं. मग मित्रांनो, आता मला सांगा, सेम जे आपण ह्याच्यासाठी केलं तेच या दोन्हीसाठी बी करू शकतो का? सेम हेच सी आउट आणि सी इन दोन्ही साठी बी करावं लागेल आपल्याला. मग मित्रांनो, एंटर एम्प्लॉई डिपार्टमेंट आणि तिसऱ्या ह्याच्यात काय टाकायचं? एंटर एम्प्लॉई सॅलरी. मग मित्रांनो, इथं देताना काय टाकायचं? DEP डिपार्टमेंट. आणि इथं देताना काय द्यायचं? तुमचं सॅलरी नावाचं कीवर्ड द्यायचा. मग मित्रांनो, ह्यांच्यावरती व्हॅल्यूज येत्या, आउटपुट स्क्रीनला सुद्धा व्हॅल्यूज येत्या. पण मित्रांनो, /n लावत चला. /n का म्हणून लावतात? नेक्स्ट लाईनला आउटपुट येण्यासाठी. /n सेम इथं पण /n प्रत्येक लाईनला /n लावलेला आहे. मित्रांनो, काय करा? इथं पण /n लावा. इथं का म्हणून /n लावत आहे ते तुम्हाला पुन्हा कळेनच, कारण की हे एम्प्लॉईची आयडी लगेच याच्या समोर येऊन जाईल म्हणून इथं खाली लावत आहे. नाहीतर येऊ द्या समोर, ऐका, येऊ द्या समोर आलेलीच बरी. आता संपलं मित्रांनो. गेट डाटा नावाचा फंक्शन झाला. आणखीन काही युजर कडून व्हॅल्यू घ्यायची का? नाही. मग आणखीन काही डिक्लेअर करायचं का याच्यात? नाही. मग आता हा गेट डाटा नावाचा फंक्शन झाला. युजर कडून डाटा घ्यायचा होता. म्हणजे कुठपर्यंत झाला आपला प्रोग्राम? इनपुट द एम्प्लॉई डिटेल्स, म्हणजे युजर कडून एम्प्लॉई डिटेल्स घ्यायची अँड डिस्प्ले देम युजिंग मेंबर फंक्शन्स. त्यांना आता डिस्प्ले करायचे मेंबर फंक्शनचा यूज करून. आता इथं आणखीन एक फंक्शन डिस्प्लेसाठी वेगळाच फंक्शन यूज करणार आपण. वाईड डिस्प्ले DISPLAY डाटा. डिस्प्ले डाटा इथं गॅप असते. वाईड डिस्प्ले डाटा किंवा नुसता डिस्प्ले सुद्धा लिहिलं तरी चालतं. काही पण नाव तुम्ही लिहू शकता फंक्शनचं, जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. फक्त जे नाव तुम्ही इथं लिहिता याच्यामध्ये इंट मेन मध्ये तेच नाव तुम्हाला कॉल करताना तेच नाव तुम्हाला यूज करावं लागतं. आता मित्रांनो, आपल्याला डिटेल्स डिस्प्ले करायची. मग आता थोडंसं डिझाईन थ्रू करतो. मी एक डिझाईन काढतो किंवा अशी एम्प्लॉई डिटेल्स एक डिझाईन काढली मी.
याला क्लोज करा. आता मित्रांनो एम्प्लॉई डिटेल्स, आता ती डिटेल्स मी डिस्प्ले करणार. एम्प्लॉयची डिटेल्स मी डिस्प्ले करणार. आता डिस्प्ले करायचे मला हे एम्प्लॉय आय डी डिस्प्ले करायची, त्याचं नेम डिस्प्ले करायचं, त्याची डिपार्टमेंट डिस्प्ले करायचं आणि त्याचं सॅलरी डिस्प्ले करायची. मग मित्रांनो मी काय करणार, डिस्प्ले करणार कसं, सी आउट ऑपरेटरचा सी आउट चा यूज करून मी व्हॅल्यूज डिस्प्ले करणार. मग मित्रांनो इथं मी काय करणार, आधी मेसेज देणार नेम इक्वल टू एक फॉर्मॅट देणार मी /n नेम इक्वल टू कॉमा देऊन, नाही कॉमा नाही, इन्सर्शन ऑपरेटर करून नेम तिथं डिस्प्ले करून टाकायचा. NAME नेम इथं डिस्प्ले करून टाकायचा. सेम मित्रांनो तुमचं ह्याच्यासाठी नेमसाठी झालं. आता त्यानंतर तुम्ही काय करणार, ID डिपार्टमेंट आणि सॅलरी, इथं तुमचं नेम डिपार्टमेंट DEP डिपार्टमेंट त्यानंतर तुमची ID एम्प्लॉयची ID आणि त्यानंतर तुमची सॅलरी. तेच सेम मित्रांनो आता जे तुम्ही इथं डिक्लेअर केलेले आहेत, एम्प्लॉयची नेम, एम्प्लॉयची ID आणि एम्प्लॉयची सॅलरी, हेच व्हेरिएबल्स तुम्हाला इथं डिस्प्ले करताना यूज करावं लागतील. जे व्हेरिएबल्स तुम्हाला डिस्प्ले करायचे ते व्हेरिएबल्स. इथं काय करणार मी, DEP डिपार्टमेंट, इथं काय करणार मी EMPID एम्प्लॉई ID डिस्प्ले करणार. समजत आहे मी काय काय करत आहे, एकदम इझीच हे आहे, इझीच लॉजिक आहे. इथं बी /n लावा आणि इथं बी /n लावा, जेणेकरून खाली आउटपुट येऊन जाईल /n. आता आपला प्रोग्राम थोडा झालेला आहे. आता फायनल टच द्यायचा राहिलाय. आता एम्प्लॉई नावाचा क्लासचा ऑब्जेक्ट बनवा. मग क्लास नेम ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात ते तुम्हाला सांगितलं. क्लासचं नेम का, एम्प्लॉई EMPLOY एम्प्लॉय नावाचं तुमचं क्लास आहे. मग एम्प्लॉय त्याच्यानंतर गॅप द्यायचा आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं नेम काय करू शकता आपण, E1 करू शकता किंवा E1च्या ऐवजी तुम्ही G1 करू शकता. G1 ठेवलं चला आपण, तुम्हाला वाटू नाही की बा आपण एम्प्लॉय क्लास आहे म्हणून E1 घेत आहोत, चला G1 ठेवलं, तुमची मर्जी, G1 केलं. मग मित्रांनो इथं तुम्ही जो ऑब्जेक्ट डिक्लेअर करता त्याच ऑब्जेक्ट थ्रू तुम्हाला कॉल करता येईल. म्हणजे G1 डॉट तुम्हाला गेट डाटाला कॉल करता येईल, गेट डाटा नावाच्या फंक्शनला कॉल करता येईल, G1 डॉट गेट डाटा. आणि सेम G1 डॉट डिस्प्ले डाटाला तुम्हाला कॉल करता येईल. जे तुम्ही ऑब्जेक्ट तिथं डिक्लेअर केलाय, इथं जे ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर केला, आता E1 केला असता तर इथं E1 वापरला असता, पण तिथं G1 वापरलेला आहे म्हणून इथं G1 डॉट ऑपरेटर वापरायचा कॉल करण्यासाठी. समजलं. आता जर मी या प्रोग्रामला रन केलं तर बघू काही एरर येतो का. हे सर्व प्रोग्राम आपला झाला, आता बघू काही एरर येतो का. पहा मित्रांनो काही एरर आलेला नाहीये, म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. आता एम्प्लॉयची ID मग मी 606 टाकलोय, एम्प्लॉयची आयडी मी 606 टाकली. त्यानंतर एम्प्लॉयचं नेम अशोक टाकतो, अशोक. त्यानंतर एम्प्लॉयचं डिपार्टमेंट कम्प्युटर डिपार्टमेंट टाकलं. त्यानंतर एम्प्लॉयची सॅलरी 50,000. आता जर मी एंटर दाबलं तर एम्प्लॉयची डिटेल्स आपल्याला आउटपुट स्क्रीनला प्रिंट होऊन येत्या. हे पहा मित्रांनो, कंपायलर तुमचा हे करत आहे, सत्वित आहे. आता आलं.
कंपायलर तुमचा जसं नेटवर्क तुमचं फ्लक्च्युएट झालं की कंपायलर तुमचा थोडासा येतो, पण येऊन जातं आउटपुट, टेन्शन घेऊ नका. हे पहा आलं आउटपुट, प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. एम्प्लॉयची डिटेल्स हे पहा, थोडीशी डिझाईन आपण केलेली ती डिझाईन ॲज इट इज आली. एम्प्लॉय डिटेल्स, एम्प्लॉयचं नेम काय आहे, अशोक आहे. एम्प्लॉयचं डिपार्टमेंट काय आहे, कम्प्युटर डिपार्टमेंटचं आहे. एम्प्लॉयची आयडी काय आहे, 606 आहे. एम्प्लॉयची सॅलरी किती आहे, 50,000. ॲज इट इज आपण जे इनपुट दिलते तेच इनपुट आपल्याला आलेले आहेत मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला समजलंय कसे कसे मेंबर्स डिक्लेअर करायचे, ह्यांना काय म्हणायचं, ह्यांना मेंबर्स म्हणायचे, ह्यांना मेंबर फंक्शन म्हणायचं. मग मित्रांनो तुम्हाला कळालं कसं कसं हे करते. आता सपोज एम्प्लॉई आय डी मी इथं दिली असती डायरेक्ट, एम्प्लॉई आय डी इक्वल टू 606 अशी दिली असती, तर मला एम्प्लॉयची आय डी ऍक्सेस करायची काही गरज, एम्प्लॉयची आय डी घ्यायची गरज असती का काही, मग मी इथे युजरकडून घेतली असती का, नाही. युजरकडून घ्यायची मला काही गरज नव्हती एम्प्लॉयची आयडी. आता जर मी रन केलं तर काय होतं बघा, एम्प्लॉयची आयडी मला युजरकडून विचारलेली नाही. एम्प्लॉयची आयडी विचारली का, नाही. डायरेक्ट नेम विचारला, नेम काय टाकला मी, राम. एम्प्लॉयचा नेम राम टाकलं, आय टी डिपार्टमेंट टाकलं आणि सॅलरी त्याची 60,000 टाकली, 6,000. चला आता जर मी एंटर केलं तर पहा आयडी बी आली मला. आयडी कसं काय आली, कारण की मी डिस्प्ले फंक्शन मध्ये ती डिस्प्ले केली ती म्हणून. बाकी सर्व डिटेल्स तुमची ऍज इट इज आली. आणि मी आयडी 606च का आली, कारण की मी याला आयडी आधीच इनिशियलाइज केली ती बाय डिफॉल्ट. आता मित्रांनो मी आयडी इथं बाय डिफॉल्ट न इनिशियलाइज करता मी काय करतो, या इंटिजर आयडीला इथे डिक्लेअर करतो. इथं डिक्लेअर करून बघतो. आता इंटिजर आयडी इथे डिक्लेअर केली, इथं मी काय करतो, याला हे करतो आणि याला हे करतो. आता बघू, आता हे इथं ऍक्सेस करू शकतेत का बघूया. आता हो, हा ऍक्सेस करू शकतो का बघूया. आणि इथं आपण ह्याच्यावरती व्हॅल्यू देऊया, कशावरती, G1 डॉट EMPID याच्यावरती आपण व्हॅल्यू देऊया. काय व्हॅल्यू देऊया, 606 व्हॅल्यू देऊया. आता बघूया आपला प्रोग्राम रन होईल का. एरर आलं, काय म्हणत आहे, हे कॉमा राहिला, सेमी कॉलम. हे पहा इथं सेमी कॉलम राहिला, इथं सेमी कॉलम राहिला. आता बघूया, आता आपला प्रोग्राम रन झाला. एम्प्लॉयचं नेम विचारलेला आहे, श्याम. श्याम टाकलं एम्प्लॉयचं नेम. त्यानंतर डिपार्टमेंट AIDS AI डाटा सायन्स. त्यानंतर एम्प्लॉयची सॅलरी 90,000. डाटा सायन्सला जरा डिमांड आहे म्हणून 90,000. आता पहा मित्रांनो एम्प्लॉयची आयडी काय आली मला, 606. मित्रांनो एम्प्लॉयची आयडी मला 606 आली. मी कुठे कुठे एम्प्लॉयची आयडीची व्हॅल्यू दिली ती, इथं इंट मेन मध्ये. आणि इंट मेन मध्ये तुम्हाला माहिती कोणते मेंबर ऍक्सेस होतात, फक्त पब्लिक मेंबर. मग मला त्यासाठी मला एम्प्लॉयला पब्लिक बनवावं लागलं आधी. एम्प्लॉयला मला पब्लिक बनवावं लागलं. हे पहा पब्लिक मध्ये लिहिलं म्हणजे ते पब्लिक डिक्लेअर झाले. सपोज मी जर इथून हे एम्प्लॉय काढून टाकलं आणि इथं लिहिलं तर आता मला एरर येईल, कारण की एम्प्लॉई हा तुमचा, हे पहा एम्प्लॉई हा तुमचा हे आहे म्हणते प्रायव्हेट, विदिन प्रायव्हेट. मग तुम्ही त्याला यूज करू शकतो का बाहेर, नाही. समजलं, प्रायव्हेटचे मेंबर्स हे बाहेर यूज करू शकत नाही. म्हणजे आता ह्याला इथून ऍक्सेस करता येणार का G1 डॉट ऑपरेटरचा यूज करून, तर नाही. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. पब्लिकचे मेंबर्स ऍक्सेस करता येतात पण प्रायव्हेटचे मेंबर्स ऍक्सेस करता येत नाहीत. समजलं. बाकी पब्लिक थ्रू प्रायव्हेटचे मेंबर्स आपल्याला ऍक्सेस करता येतात. म्हणजे कसे, पब्लिक मध्ये वाईड गेट डाटा हे नावामध्ये नेम नावाचं ऍक्सेस केलंय का ना आपण, आणि पब्लिक कशामध्ये डिक्लेअर केलंय, याच क्लासमध्ये. मग याच क्लासमध्ये आपण ते ऍक्सेस करू शकतो, कळलं. आणि याच क्लासमधले आपण बाहेर ऍक्सेस कोणते करू शकत आहोत, पब्लिक मेंबर. मग पब्लिक मेंबर मध्ये आपण प्रायव्हेट मेंबर कॉल केले तर आपल्याला प्रायव्हेट मेंबर भेटून जातील, कळलं. कसे प्रायव्हेट मेंबर तुम्हाला भेटत आहेत, कसे पब्लिक मेंबर तुम्हाला भेटत आहेत. आता हे एरर देईन, ही लाईन काढून टाका. मग आता मित्रांनो एकाच ह्याचे तुम्ही किती पण ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकता. आता G1 केलं कॉमा देऊन E1 करा, E1 केलं कॉमा देऊन S1 करा. आता मित्रांनो जितके तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करता तितक्यासाठी तुम्हाला हे प्रोग्राम तुम्हाला कॉल करावे लागतील. म्हणजे तितक्यादा तुम्हाला कॉल करावे लागतील, समजलं. आता इथं E1 साठी कॉल करायचं, E1 साठी इथं काय करायचं, मग E1 इथं काय करायचं, E1
E1 आणि खाली त्याच्या खाली लगेच S1 साठी बी कॉल करून टाकायचं. S1 साठी बी S1 साठी बी कॉल करायचं. हे पहा S1 आणि इथं S1. बघा मित्रांनो, जितके तुम्ही इथं डिक्लेअर करता ना ऑब्जेक्ट, तितक्या ऑब्जेक्टसाठी तिथं तुम्हाला कॉल करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला हे फंक्शन्स तितक्यांदा ऍक्सेस करता येतील. मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं जातं की किती एम्प्लॉईचा डाटा तुम्हाला घ्यायचा आहे आणि किती एम्प्लॉईचा डाटा तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे. सपोज तीन एम्प्लॉईचा म्हणलं तर इथं आपण 3 ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचे. G1, E1, S1 3 ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचे. जर 4 म्हणलं तर 4, 5 म्हणलं तर 5, 2 म्हणलं तर 2 समजलं. आणि जर काही नाही दिलं तर एकाच ऑब्जेक्टसाठी हे करायचं, एकाच ऑब्जेक्टसाठी हे करायचं. टोटल 4 मार्काचा प्रोग्राम आहे मित्रांनो. हा काही साधा सुद्धा प्रोग्राम नाही, 4 मार्काचा. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्याच्या आधी स्टुडंटचा प्रोग्राम सांगितलेला आहे. आता मला वाटत नाही की तुम्हाला क्लासच्या कन्सेप्टमध्ये काही डाऊट असेल. जरी डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा आणि क्लासचे प्रॉब्लेम्स आणखीन सॉल्व्ह करीत चला. काय करायचं, तुम्ही ChatGPT वगैरे टाकायचं किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे बुक मध्ये आहेत ChatGPT कडून क्वेश्चन्स घ्यायचे. तुम्ही क्लास रिलेटेड क्वेश्चन्स आम्हाला सॉल्व्ह करायचे म्हणायचं. मग ChatGPT तुम्हाला MSBT नी जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स दिलेले किंवा MSBT चे क्वेश्चन पॅटर्न अनालिसिस करून असे क्वेश्चन्स तुम्हाला काढून देईल. मग मित्रांनो, इथे एम्प्लॉई आहे, इथं तुम्ही डिपार्टमेंट बनवून घेऊ शकता. त्यानंतर कम्प्युटर डिपार्टमेंट, IT डिपार्टमेंट, असे डिपार्टमेंट्स डिक्लेअर करा म्हणू शकता. कॉलेज नावाच्या क्लासमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स तुम्ही हे करू शकता, मेंबर्स बनवू शकता. समजलं? तुम्हाला क्वेश्चन्स किती पण आहेत, या जगात क्वेश्चन्स किती पण आहेत, फक्त सॉल्व्ह करण्याची तुम्हाला जिद्द पाहिजे, तुमचं डिसिप्लिन पाहिजे. मित्रांनो, तुमचं जर खरंच डिसिप्लिन असेल तर तुम्ही आपली प्लेलिस्ट 1 बाय 1 लेक्चर बाय लेक्चर फॉलो करीत असताना जर तुमच्या डिसिप्लिन असेल तर. मित्रांनो, जर तुम्ही ही लेक्चरची प्लेलिस्ट फॉलो केली आपली C++ लँग्वेजची किंवा DSU लँग्वेजची सुद्धा, DSU आणि C++ 2 सब्जेक्ट आपण या सेमिस्टरला घेत आहोत, हे तर तुम्हाला सर्व जणांना माहितीच आहे. तर मित्रांनो, तुम्ही OOP म्हणजे C++ आणि DSU डेटा स्ट्रक्चर युझिंग C या 2 सब्जेक्ट्स आपण या सेमिस्टरला घेत आहोत. तर याचे 15-16 लेक्चर्स आतापर्यंत झाले, याचे 15-16 लेक्चर्स आतापर्यंत झाले मित्रांनो. तर मित्रांनो, तुमची तयारी आता कम्प्लीट युनिट 2 2 युनिट प्रत्येक या सब्जेक्टचे 2 युनिट आणि या सब्जेक्टचे 2 युनिट आता होते येईल मित्रांनो. थोडंच 2-3 लेक्चर राहिले असतील आणखी 2 युनिटला मित्रांनो. तर तुमचं काम काय, लेक्चर बाय लेक्चर तुम्हाला व्हिडिओज बघायचे आपले. म्हणजे L1 म्हणजे लेक्चर 1, L2 म्हणजे लेक्चर 2, असं लेक्चर बाय लेक्चर्स तुम्ही व्हिडिओ बघायचे. कारण की मागच्या लेक्चरवरती समोरच्या लेक्चर डिपेंड असतो मित्रांनो. समजलं? आणि प्रत्येक युनिट झाल्यावर आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देत राहतो, जेणेकरून तुम्हाला या युनिटवरचे कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत MSBTच्या पेपर पॅटर्न नुसार ती मी तुम्हाला देत राहतो. आणि तुम्हाला याचे नोट्स घ्यायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. युट्यूबच्या चॅनलवरती आपलं तुम्हाला हे आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथं तुम्हाला नोट्स रिलेटेडची सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल, कसे तुम्हाला परचेस करायचे नोट्स वगैरे. तर होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत. कारण की फ्री लेक्चर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. खूप मेहनत लागते मित्रांनो लेक्चर्स बनवायला. फ्री लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करीत आहोत. आणि लेक्चर्स जेव्हा फ्री आहेत, हे लेक्चर्स जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला 2,000-2,500 या लेक्चरची प्राइस असते मित्रांनो. हे लेक्चर जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला खूप महागडे विकतील. तर मित्रांनो, तुम्ही काय करा, फक्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओज बघित चला, जेणेकरून तुम्हाला C++ आणि DSU मध्ये काही अडचण येणार नाही. MSBT मध्ये तुमचे बॅकलॉग लागणार नाही या 2 सब्जेक्टचे. नसता काही स्टुडंट्स असे असतात की ज्यांचे हे 2 सब्जेक्ट बी बॅकलॉग असतात, M1 M2 हे पण सब्जेक्ट त्यांचे बॅकलॉग्स असतात. मग मित्रांनो, तुमचे कम्प्युटरचे किमान तुमचे सब्जेक्ट बॅकलॉग राहू नये त्यासाठी मी शिकवत आहे. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आपले लेक्चर्स. बाय बाय.